वाघमारे वाघमारे फायनली निवडणुका जाहीर झाल्या बघा. तुम्हाला सांगतो आधीच कामाला सुरुवात केली होती म्हणून लय बरं झालं. आता तात्यासाहेब आले ना की परत कामाला जोमानं सुरुवात करता येईल. मी तुम्हाला सांगतो यावेळी ना सगळे नगरसेवक जनता शक्ती पार्टीचेच असणार आहेत. 100% गॅरंटी आहे माझी. वाघमारे काय झालंय? काय नाही. वाघमारे हे बघा तुमचं चेहरा लय बोल काय स्पष्ट दिसते काहीतरी झालंय. काय झालंय? अरे काहीच नाही. तू पण काय? तू बस मी पाणी घेऊन येते त्याच्यासाठी. वाघमारे काय झालं बघू. वाघमारे हो काय? वाघमारे केवढं भाजले? कसं काय भाजलं? तुम्ही पण ना या इकडे बसा बघू पटकन बसा बघू. तर पाणी आणायला जातो हे करतो ते करतो कशामुळे भाजले सांगा पटकन. काय नाही. वाघमारे सांगा म्हणतोय ना कशामुळे भाजलंय? वाघमारे तुम्हाला विचारतोय मी कशामुळे भाजलंय एवढं? ते गरम तव्याला हात लागला. गडबडीत लक्षातच आलं. कशाला एवढा वेंधळेपणा करायचा? नाही मग मी बोलते ना ते एकदम बरोबर आहे बघा वाघमारे. तुम्ही ना खरोखर नेबळट आहे. म्हणजे तुम्हाला घरातली बी कामं करायची असतात बाहेरची बी कामं करायची असतात सगळं तुम्हालाच करायचंय. हे बी करायचंय ते बी करायचंय. असं कसं होईल? जरा ड्रेसिंग केलं ना की अजून बरं वाटेल तुम्हाला. नाही आपण एक काम करू. आपण ना स्वयंपाक करायला एक बाई ठेवू म्हणजे तुमचा लोड बी कमी होईल जरा. अजिबात नाही. मला नाही आवडत असं दुसऱ्याने आपल्या घरात येऊन काम केलेलं. मग आता ह्या हाताने कशी घरातली कामं करणार आहे? त्याला काय होईल की बरं. बरोबर. ज्या ऐकतील त्या वाघमारे कसल्या. तुम्ही कुणाचंच ऐकू नका. तुम्ही ना सगळं स्वतःच खरं करा. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जरा स्वतःची काळजी घ्या. स्वतःकडे जरा लक्ष द्या. स्वतःला जरा जपा. सत्या माफ कर मला. नाईलाजानं खोटं बोलावं लागते मला तुझ्याशी. माझ्यामुळं तुझ्यात आणि या घरात अंतर येऊ नये म्हणून खोटं बोलते मी तुझ्याशी. झालं वाघमारे झालंच. काळजी करू नका तुम्ही. अजून किती दिवस आपण हे समजा सहन करायचं? आपल्या वस्तीत पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कधी धो येतया तर कधी अजिबातच येत नाही. वस्तीतल्या माणसासनी 4-4 किलोमीटर लांब चालत जायला लागतंय पाणी आणायसाठी. पण नाही आता आपण ही सहन करायचं नाही. आपण नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जायचं. मोर्चा न्यायचा नगरपालिकेवर. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे. चला माझ्या संग आपण नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाऊ. चला. हो रत्नाताई थांबा थांबा थांबा. हो रत्नाताई थांबा. बघितली का रत्ना काठीची दहशत? आपण नुसतं नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जायचं म्हणलं तर नगरपालिकेची माणसं हित्त आली आपल्याला भेटाय. अहो रत्नाताई तुम्ही आंदोलन केले की आमची वाट लागते. मोठे साहेब आमच्यावर कावतात आणि ही बातमी अख्ख्या सातारा बरं होते. हा मग ह्याचा विचार आमच्या वस्तीतलं पाणी कापायच्या आधी तुम्ही करायला पाहिजे होता. काय म्हणताय? अहो ताई माफ करा. चूक झाली आमच्याकडून. इथून पुढे असं होणार नाही. काय पण करा आणि रत्नाताईच्या वस्तीतलं पाणी सोडा. रत्नाताई 2च मिनिटात तुमच्या वस्तीतलं पाणी येईल. ओ रत्नाताई पाणी आलं आणि ते बी लई फोर्सने आलंय बघा. काय सांगताय? रत्ना काट्यांचा रत्नाताई काटेंचा. रत्नाताई तुम आगे बढ़ो. रत्नाताई काटेंचा. रत्नाताई तुम आगे बढ़ो. निवडून आली रत्नाताई काटेंचा विजय सकाळ झाली.
सकाळ अगं रात्रच आहे अजून का पोकलतंय एवढं? मग कशाला बॉम्ब घालताय कशाला पोकालताय ए आत्ते अगं काय झालं एवढं रात्रीचं आरडायला किती जोर घरात आरडतेस सपन पडलं होतं स्वप्न हा असलं कसलं स्वप्न पडले आणि ते मी दोघांना एकत्र मावी आवरे जा तुम्ही झोपा मी बघतो दोघांकडे झोपला नाही ते दोघांना असं काहीतरी होत असतं जाऊ दे जा मामी तुम्ही नका टेन्शन घेऊ जा झोपा झोपा सवे अगं मला बोलवायचं नाही सोय सरक मी मदत कर आहो मंजुळी थांबा तुम्ही कशालाच हात लावायचं नाही का बरं तुम्ही मला शपथ घातली होती ना मग आज तुम्हाला माझी शपथ तुम्ही कोणत्याही कामाला हात लावायचा नाही तुम्ही बसा बरं मी करते समजा काम तुम्ही बसा बसा झाली तयारी होय हात कसा आहे आता तुझा बरं मंजू अगं काम करताना थोडस सावध राहत जा की काळजी घेत जा स्वतःची हे बघ तू या घराचा कणा आहेस आणि तुला काही झालेलं या घराला अजिबात परवडणार नाही कळतंय ना ये आज सवी नाश्ता बनवते सत्या तुला विचारून म्हणते पण विसरून जाते बघ निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे रे? एकच नंबर सुरू आहे बया आणि उमेदवारी कोणाला मिळणार हा काय प्रश्न आहे सपना वहिनी आओ तिकीट कुणाला मिळणार हे अख्ख्या साताऱ्याला ठाव आहे तिकीट बी सत्तेला मिळणार आणि निवडून बी त्योच येणार हा सत्य फौजी जिंकून आले का नाही कसं नाचणार आहे का नाही त्या सगळ्या सातारा ठिका धरेन हे बघा सत्याला जर तिकीट मिळालं आणि तो निवडून आला तर या गोष्टीचा आनंदच आहे कारण आता सध्या राजकारणाच्या दलदलीमध्ये तुझ्यासारख्या लोकांची खरंच राजकारणाला गरज आहे या समाजाला गरज आहे अरे तुझ्यासारखी पोरं राजकारणात येत आहेत समाजाचं काहीतरी भलं करतायत म्हणून तर अजून लोकांचा राजकारणावर विश्वास आहे एकदम बरोबर बोलले बघा चित्रकार हे बघा हे सगळं तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे पण माझी अशी काहीच अपेक्षा नाही पक्ष मला जे काय काम सांगत ते इमानदारीने करायचं एवढंच ठरलंय मग तुला तर तसंच वाटणार ना दादा आम्हाला सगळ्यांना ठाव आहे बाबा तात्यासाहेब तुलाच तिकीट देणार ते आणि त्यांना पण माहितीये की लोकांना नगरसेवक म्हणून तूच पाहिजेस वाघमारे आपल्याला निघायचं आहे ना लवकर आवरा